भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ गावात पहाटे एक थरारक घटना घडली। गावातील लोक झोपेत असतानाच अचानक नागरी वस्तीत एक अस्वल शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि काही क्षणातच संपूर्ण गाव दहशतीत सापडलं। ग्राम अड्याळमधील एका शेतकऱ्याच्या घरामागील शेतात हे अस्वल शिरलंय। लोकांनी पाहिलं तर काय, हे अस्वल सरळ एका मोठ्या झाडावर चढून बसलं होतं। क्षणातच परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। गावकरी घराबाहेर धावलेत, काहींनी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायला सुरुवात केली, तर काही जण सुरक्षित अंतरावरून हा थरार पाहत होते। घटनेची माहिती मिळताच गावाचे सरपंच शिवशंकर मुंगाटे आणि उपसरपंच शंकर मानापुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। वन विभागाला लगेच कळविण्यात आलं। त्यानंतर भंडारा विभागाचे पथक आणि जलद बचाव दल घटनास्थळी दाखल झालेत। ही कारवाई उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह आणि सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली। सकाळी 6:30 वाजल्यापासून सुरू झालेली ही कारवाई तब्बल 2.5 तास चालली। वन विभागाने झाडावर बसलेल्या अस्वलाला डार्ट मारला आणि काही वेळातच अस्वल बेशुद्ध झाला। यानंतर झाडाच्या फांद्या कापून त्याला सुरक्षित खाली उतरवण्यात आलंय। अस्वलाला पिंजऱ्यात बंद करण्यात आलं आणि संपूर्ण गावाने सुटकेचा निश्वास टाकला। वन विभागाने सांगितलं आहे की अस्वलावर उपचार करून त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे। अचानक नागरी वस्तीत शिरलेलं हे अस्वल, 2.5 तास चाललेली थरारक कारवाई आणि अखेर सुरक्षितरित्या पकडण्यात आलेला वन्य प्राणी। भंडारा जिल्ह्यातील अड्याळ गावात सकाळी घडलेली ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे।